या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। करमाळ तालुक्यातील तलाव कामात भ्रष्टाचार, प्रहार जनशक्ती पक्षाचे आझाद मैदानावर जागरण गोंधळ आंदोलन। सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील केम, जातेगाव, पोतरे आणि कोर्टी, अर्जुननगर या गावांमधील रूपांतरित साठवण पाझर तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी पोतराज वेशभूषा करून आणि जागरण गोंधळ घालत सरकारचं लक्ष वेधून घेतलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांवर SIT चौकशीची करावी। या आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाने भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे। यामध्ये प्रामुख्याने नितीन दुसाने मुख्य अभियंता, चेतन कलशेट्टी अधीक्षक अभियंता, सुहास गायकवाड दक्षता गुण नियंत्रक पथक, राहुल क्षीरसागर कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग यांच्यावर SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाकडे डोळेझाक करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। शिवनेरी कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी। तलावाचे काम करणारे शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांनी प्रशासनाची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे। त्यामुळे तळेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी आग्रही मागणी सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी करमाळ तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे। शेतकऱ्यांचा संताप आणि आंदोलनातील सहभाग। आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात बॅनरबाजी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे। या आंदोलनात अब्बास अली यादगीर, मुजाहिद सय्यद, प्रवीण चव्हाण, प्रताप तळेकर, सोमनाथ देवकर, मच्छिंद्र कोकाटे, रवींद्र मोरे, वैभव कोकाटे यांच्यासह करमाळ तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी संदीप तळेकर, प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा तालुका अध्यक्ष। आम्ही करमाळा तालुक्यातील जातेगाव, पोतरे, अर्जुननगर, केम या ठिकाणीतील रूपांतरित साठवण पाझर तलाव हे काम या शिवनेरी कन्स्ट्रक्शनला जलसंधारण विभाग, येरवडा, पुणे या विभागाने दिले होते। पण या काम कुठल्याही गावामध्ये चालू केलं नाही, फक्त 2 ठिकाणी काम चालू केले, ते पण फक्त उकरून ठेवलं, फक्त माती बाजूला ठेवून। त्यामुळे कुठल्याही सिंचनाचा शेतकऱ्याला फायदा होत नाही। उलट पाणी साचत नसल्याने त्याचा पाझर खाला गेल्याने पिकांचे भरपूर नुकसान शेतकरी झाले असल्याने आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना केला। कार्यकारी अभियंता असतील, दक्षता विभाग असेल व मुख्य अभियंता असेल, अधीक्षक अभियंता असेल, आणि आम्ही 16 डिसेंबरला देखील प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन आम्ही बंब आंदोलन मोर्चाही देखील त्या ऑफिसला केला होता। तिथं आम्हाला 8 दिवसामध्ये तुम्ही पाहणी करतो आणि अहवाल पाठवून त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर चौकशी लावतो अशा प्रकारचं आम्हाला लेखीपत्र दिलं होतं संबंधित अधिकाऱ्यांनी। पण ते 60 दिवस उलटून जाऊन देखील अधिकारी कुठलाही चौकशी केली नाही व पाहणी करण्याचं देखील आले नाहीत। यामुळे आम्ही पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सचिवांना व मुख्यमंत्री साहेबांना निवेदन कळवले होते की आम्ही 12 तारखेला मुंबई येथे मंत्रालयामध्ये आंदोलन करू। पण पोलीस डिपार्टमेंट साहेबांनी मध्यस्थी करून आम्हाला आझाद मैदानावरती थांबवलं आणि मिटिंग लावतो असे सांगितले असता आम्ही आझाद मैदानावर थांबलो आहे। आज आम्ही जागरण गोंधळ ह्या अधिकाऱ्यांचं आंदोलन करणार होतो, त्यामुळे आज पोतराज वेशभूषामध्ये आम्ही शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आझाद मैदानात आलो आहे। आणि आज आम्ही स्वतः तोंड काळं केलं, जर शिवनेरी कन्स्ट्रक्शनला जर चौकशी होऊन ब्लॅकलिस्ट नाही केलं, त्यांचं कुठल्याही प्रकारचं दायित्व देण्यात येऊ नये आणि जे संबंधित शिवनेरी कन्स्ट्रक्शनला अधिकारी पाठीशी घालतात त्यांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। ही मुख्यमंत्री साहेबांना, जयकुमार गोरे साहेब, पालकमंत्री साहेबांना विनंती आहे, राठोड साहेबांना विनंती आहे, जर ह्या 8 दिवसामध्ये चौकशी न झाल्यास आज आम्ही स्वतः शेतकऱ्यांनी, आम्ही प्रहार पदाधिकाऱ्यांनी कानटोळं केलं, काळ केले। पण जर चौकशी जर नाही झाली तर आम्ही अधिकाऱ्याचं अचानकपणे येऊन काळं तोंड करणार आणि अचानक मंत्री महोदयांचा, मुख्यमंत्री साहेबांचा सोलापूरमध्ये कुठंही तापा अडवल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही। तरी मला हात जोडून विनंती आहे, आपण जलसंधारण सिंचनसाठी
करोडो रुपये खर्च करता शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होत नाही. अधिकारी ही पूर्ण या शिवनेरीकरांच्या पाठीमाग आहे. म्हणून या शिवनेरीकरांना पहिल्यांदा ब्लॅकलिस्ट करा आणि जे पाझर तलावात जे काम थांबलं आहे किंवा निकृष्ट झाले आहे त्याचे नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून त्यांना पुन्हा काम चालू करण्याचे निविदा देण्यात यावी. सब कॉन्ट्रॅक्ट करून आणि शिवनेरी कन्स्ट्रक्शनला कुठलंही दायित्व देण्यात येऊ नये आणि या संबंधित अधिकाऱ्यांची SIT चौकशी लागावी ही नम्र विनंती. धन्यवाद. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संजय राठोड साहेबांना जलसंपदा मंत्री यांना आज निवेदन देण्यात आलं, जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका, केम असेल, जातेगाव असेल, अर्जुनगाव असेल या ठिकाणी जे पाझर तलाव, रूपांतरित पाझर तलावाचं जे कामकाज झालेलं आहे ते निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे. असं वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा अधिकारी शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांना पाठीशी घालत आहेत. शिवाजी तळेकर यांना ब्लॅकलिस्ट करण्याबाबत आणि संबंधित अधिकाऱ्यांची SIT चौकशी लावण्याबाबत आज आम्हाला संजय राठोड साहेबांनी आश्वासन दिलं. संजय राठोड साहेबांनी जे काही आमच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला आणि जेणेकरून त्या तलावातून जे काही निकृष्ट दर्जाचं काम झालं असल्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन अतोनात नुकसान झालेलं आहे. व्यवस्थितरित्या काम केलेलं नाही म्हणून याच शिवाजी तळेकर हे जे काही व्यक्ती आहेत शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे त्यांना ब्लॅकलिस्ट करा आणि संबंधित अधिकारी जे आहेत, अधिकारी दुसाने साहेब असतील, अधीक्षक अभियंता कलशेट्टी साहेब असतील, त्याच्यानंतर क्षीरसागर साहेब असतील, गुण नियंत्रण पथकाचे सुहास गायकवाड असतील, यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे. ते आम्हाला साहेबांनी आज संजय राठोड साहेबांनी आश्वासन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि भविष्यात या गोष्टी करून सुद्धा भविष्यात कुठल्याही पद्धतीची जर कारवाई नाही झाली तर अधिकाऱ्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.